अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मराठा समाजाकडून लग्नासाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर समाजातील हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा या टाळण्यासाठी मराठा समाजानं हा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवड अहिल्यानगर येथील मराठा समाजानं बैठक घेत हा निर्णय जाहीर केलाय। हुंड्यासाठी छळ करणाऱ्या कुटुंबासोबत रोटी बेटीचा व्यवहार न करण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय। छळ करतात, त्यांच्या लग्नाला कोणी जाऊ नये आणि त्यांना कोणी मुली देऊ नये आणि जे लग्नामध्ये आतषबाजी करतात, भरपूर खर्च करतात, कोट्यावधी रुपये, त्यांच्या लग्नावरती समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे। कारण श्रीमंत सदन वर्ग बदलला तर सामान्य लोक बदलणार आहेत, अन्यथा अंधानुकरण इतर समाज देखील करतो। तर मराठा समाजाची लग्नासाठी ही काय आचारसंहिता असणार आहे ते आपण पाहूयात। हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती गठीत करण्यात येते। हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाकणं, लग्नाचा अव्वाच्या सव्वा खर्च टाळणं, कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करा, प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका, 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा, डीजे नको, पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्या, हार घालताना नवरा नवरीला उचलू नका, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा, लग्नात केवळ वधूपिता वरपिता या दोघांनाच फेटे बांधा, भेटवस्तूऐवजी पुस्तकं, झाडांची रोपं रोख आहेर करा, शक्य असल्यास मुलीच्या नावे एफडी करा, जेवणात 5हून अधिक पदार्थ ठेवू नका, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा,